नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. निवडणूक आयोगाने हात झटकले, मतदार यादीमधील चुकांना पालिका जबाबदार. तुमच्या हातात मतं द्यायचं आहे, पण निधी देणे माझ्या हातात आहे. अजित पवार. भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप आणि संघ पसरवत आहे. उद्धव ठाकरे. तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, 2 वर्षात 2 अपघातामुळे चिंता. मित्राची संपत्ती बघून नियत बिघडली, रचला दरोड्याचा कट, 48 तासात गुन्हा उघड. बृहन्मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी, मतदानाची रणधुमाळी चालू असताना आमचे 166 उमेदवार अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. सकपाल साहेब आहेत, त्यांच्याशी मी आज बातचीत करणार आहोत. सर, तुम्हाला तिकीट मिळालेलं नाही आणि तुम्ही अपक्ष म्हणून आज नॉमिनेशन केलेलं आहे. उद्या जी 6 तारखेला अर्ज वापस घ्यायची तारीख आहे. 15 तारखेला इलेक्शन आहे, त्याला निकाल आहे. 2 मध्ये तुमचं 15 तारखेला तुमचं भवितव्य मतदानाच्या पेटीमध्ये कैद होणार आहे. बरोबर आहे? काय सांगाल तुम्ही या संदर्भात? मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही वर्षानुवर्ष काम करत आलेलो आहे. लोकांपर्यंत जात लोकांच्या समस्या सुद्धा करत आहे. स्थानिक विषय येणाऱ्या महानगरपालिकेत आम्हाला नगरसेवक म्हणून ते पाठवतील. त्यांचा मतदानरूपी आशीर्वाद आमच्या मागे उभा, महानगरपालिका आम्ही महानगरसेवक म्हणून जाऊ आणि त्यांच्या ज्या पण मनातल्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ते आम्ही पूर्ण करू. 166 मध्ये अनेक समस्या आहेत. प्रदूषणाच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, गटारीच्या समस्या आहेत, पाणी वॉटर मीटर, सगळ्या अनेक समस्याला तुम्ही कसा सामना करणार? आम्ही त्या समस्या सोडवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करतोय. मीटर, सगळ्या अनेक समस्याला तुम्ही कसा सामना करणार? आम्ही त्या समस्या सोडवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करतोय. आता आम्ही एकदम जवळ निकषापर्यंत पोहोचलेलो आहे. मोठी पाईपलाईन असेल, स्मशानभूमीचा विषय असेल, ते सिमेंट्रीचा विषय असेल, त्यानंतर आपला RMCचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, डेव्हलपमेंटचा विषय असेल, SRAच्या डेव्हलपमेंटचा विषय असेल, क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय असेल, ते सर्व विषय आता आम्ही, जर स्थानिक जनतेने माझ्यावर मतदानरूपी आशीर्वादाने मला निवडून दिलं तर त्या सर्व समस्यांचं समाधान मी केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आश्वासन करतो. जर तुम्ही नगरसेवक झालात, निवडून आलात, तर येत्या 100 दिवसामध्ये 5 अशी कोणती महत्त्वाची कामं तुम्ही करणार आहात? येत्या 100 दिवसात सर्वप्रथम स्मशानाचा विषय लय मोठा आहे, तो स्मशानाचा विषय मार्गी लावणार. सेकंड, RMCचा विषय आहे, त्याचा रस्ता हा आपल्या वाडा इस्टेटमधून येऊ नाही शकत, कारण ते प्रायव्हेट आहे, त्यासाठी रस्ता वेगळा आहे. पहिला ती रस्त्याची वलय फिरवणार, जेणेकरून जे आपले रोज बाजार घ्यायला सर्वसामान्य कार्यकर्ते जातात, नागरिक जातात, त्यांना तो त्रास होतो आहे. त्या त्रासाचं उत्तर ज्या दिवशी मी नगरसेवक म्हणून येईल त्याच दिवशी तुम्हाला ती ॲक्शनला रिॲक्शन दिसते. तळा साहित कसं करणार? आता आम्ही डोर टू डोर जाणार आहोत, ऑलरेडी गेलेलो आहोत. आता आम्ही अजून जाऊ आणि लोकांना सांगू, पटवून देऊ. लोकांना सांगण्या इतकं तर हे नाही आहे, कारण आम्ही ऑलरेडी लोकांपर्यंत पोचलेलो आहे. तुम्हाला ही वस्तुस्थिती आता येत्या काही दिवसात दिसेल. तुम्ही प्रचार सभेला 3 तारखेपासून सुरुवात करणार, घरोघरी जाणार, रॅली काढणार. नागरिकांनी तुम्हालाच मतदान का करावं? सर्वसामान्य जनतेच्या मनात, हृदयात आम्ही आहे. लोकांची आम्ही कामं करतो आहे. नागरिक सुविधा असू द्या, आरोग्याचे प्रश्न असू द्या, त्यानंतर लाडकी बहीण योजना असू द्या, सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना झाल्या त्या आम्ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांचे आशीर्वाद हे आमच्या मागे सदैव आहेत. मग ते आपलं देवाचं दर्शन असू द्या, त्यांना कुठे पिकनिक असू द्या, त्यानंतर त्यांच्या आरोग्याविषयी समस्या असू द्या, त्यांच्या वॉटर. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.